कूलर देता बंद करून काम ना धंदा. 8 वाजले ना, तरी मग झोपू देत ना का? 10 वाजता उठता का? चाललेले को रातचे मोबाईल पाहत बसता, जरा गेम खेळत बसता. हा, आजपासून जा उशिरा झोपला तू. मी आणतोय सांगू तुले. लवकर झोपत असतो मी, लवकर झोपत असतो म्हटलं. माहित आहे. जा चहा घे मान बरं तू. जा पहिले चहा मान. हो, गमत नाही मला चहा पिल्याशिवाय. जा चहा मान. बापा जसं आबाजीच आहे तू. गमत नाही तुला चहा पिल्याशिवाय. अरे वाले का, एक काम कर तू आता. पंजाबरावच्या दुकानात जा आणि पोंग्याची नळ्या घेऊन ये. पोंगे एकाला लावते वाटतं मला. काऊन पोंग्याच्या नळ्या लावतात काम धंदा? उन्ही त्याने एकाला लावतात का मला पोंगे? उन्ही त्याने जो नाही एकाला लावत तुले. संध्याकाळी एक जो पण काढून तर ठेवा लागते का ते. उन्ही त्यांनी अंडी समजा काढून ठेवतो मी पटकन. चुलीवर हे पेटून. उन्हाची अंडी तुझा तू लवकर घेऊन ये. बरोबर तसं करू का मग? चहा मारतो मग मला. 10 रुपये शिल्लक देतो. एक डबल रोटीचा पुडा आण तुम्ही. पाहिजेच का तुला डबल रोटी? रोजची रोज पाहिजेच का? रोज काय जा बाबा, 4-5 दिवस झाले आता खाल्ली नाही. आज पाहिजेच मला. हो नाही मी आणत नाही, जाऊ दे तिकडे. आण ना बाबा, आण जा 10 रुपये देतो मी शिल्लक. जा डबल रोटीचा पुढे घेऊन जा. हो जा लवकर जा. मग माणसाला लस चटकून द्यायला पोरग हे. डबल रोटी हे ते पाहिजेच नाही ले. रोजच्या रोज काही नाही पाहिजेच. मग काय पैसे का झाडायला लागले का? काय शेतकऱ्याजवळ काय रोजच्या रोज 10 रुपये खर्च करते पोरग. नाही रे लाऱ्या म्हटलं का आपण का काही ना काही धंदा लावले का? आता निंबू सरबत म्हणा, गोला म्हणा, काही ना काही फाट्यावर जरी लावला आपण तर येणारे जाणारे घेते ना, गावातले घेते. ऊनच तर होतं पुरवले का? जाऊ दे मी नाही पडत भानगडीत पुरत नाही ते कामना धंदा. मग आपली उसाची गडी तरी दिली का कोण? मग पैसे पाहिजे म्हणतो. पैसे असले तर आहे. पैसे लावा लागते पहिले. मग कुठे पैसे भेटते आपल्याला? काय आहे सध्या? अबे भाड्यानं आणू ना. त्यातले काय गेले त्याला काय मागा लागते. भाड्यानं आणू मस्त. भाडा देऊन देऊ का? एका महिन्याचं 1 महिना तर राहिला. आता 1 महिना कसं काढणार आहे आपल्याला. मस्त बढिया शरबत लावून नाही तर मग बोलायची गाडी लावू. आमचा मुकड्यान बस वैभव राहिलं. पुऱ्या गावात फिरून दिलं नाही ते. गाडी लावू म्हणून. मुकड्यान बस. येऊ दे त्याला. या पुष्पा किधर जा रहा? झुकेगा नहीं. काऊन रे बाबू, शिल्लक नाटक करू राहिले का तुम्ही? शिल्लक नाटक करू राहिले का म्हटलं? एवढे खाजाय का तुम्हाला? एवढे खाजाय का म्हटलं? फालतूले का मी काही बोलून देईल नाही तर मारून देईल, नाही तर घरी येईल तुमच्या गोटे घेऊन. काय खेडे घेता मा संग? पंगे काय घेता म्हटलं मा संग? तुम्हाला गमत नाही का मा संग पंग घेतल्याशिवाय? माहित नाही का तुम्ही आळमोठा म्हणून आलीस? काय काय वैभे असं असते का? मजाक करू ना, मजा काही समजत नाही तुझे. काय काय तू तर लयच बस सिरियस होतो बा कोणत्याही गोष्टीसाठी. मजा काही समजत नाही का तुले? हटलं का? राहू दे रे. माहिती आहे तुमच्या मजाक कशा आहे मले. तुम्हाला का ओळखत नाही का मी? चांगलं ओळखतो ना. आणि तुम्हाला सांगू राहिलो मी, मजाक करायची असेल तर आपापल्या घरी करायची. समजलं? दुसऱ्याची मजाक नाही उडवायची. स्वतःच पाहायचं पहिले, मग दुसऱ्याची मजाक उडवायची. बरोबर. आता नाही म्हणत तुले बस. तेच म्हणून राहिलो. म्हणत नको जाऊ म्हटलं. बरं कुठे चालला मग वैभव? तू कुठे चालला म्हटलं? थैली गेली घेऊन गावाकडे चालला कुठे? हो चालू ना तर मामाच्या गावात चालू ना. काय का असं असतं बोलते उलट तुले का? सरळ बोलायला काय होते तुले? तुम्ही तर लायकीच ना रे सरळ बोलायच्या. जा बघ कुठे चालला तू. जाय जातोस मग. तुमच्यासाठी का थांबतो का? तुमच्यासारखे लोक धंदे नाही करत मी. पायरावर बसायचे नाही करायचे ते काम धंदे करतो म्हटलं. पुन्हा काय जाय मला आता. हो जाय रे माहित आहे आम्हाला. आम्ही लय लोक धंदे करतो तुला सुद्धा करतो. जाय माहित आहे आम्हाला. जाणं बे वेस्ट इंडिज वाला लारे जाणं. मिळाले का डोंबळायला का? अंधारात गेला दिसत नाही का? आता तशी होती काय शिकवायला गोष्टी आता आम्हाला तू. हो ना. जाऊ दे मग पाहू आपण येले. जाऊ दे आता जाऊ दे आता. दाखवलं असतं बेले आता कुताळलं असतं मी. तू नाही म्हणून म्हणून सांग मग. नाही आता लोक हड्ड्यापासून मोकळ्या ऐकल्या असायच्या. काय बोलू राहिला रे? माहित आहे तुला ते कसं आळून फेकून मारते दे. जाऊ दे संग पंगा निघाल पुरं. जाऊ दे फालतूले का तुला खड्डे घेतलेले का? मुकड्यानं जाऊ राहिला तर जाऊ त्याला कसं कामना धंदा. पुष्पा म्हणते तिला कामना धंदा. आपलं खो म्हटलं लाऱ्या. आम्हाला खाता येतात. कशी अंगार झाली आता? स्वतःला म्हटलं बाबा तू मग होते अंगार. दुसऱ्याला मनाच्या वेळेस मजा वाटते. सांगू राहिला आता तुले. अरे लवकर जा इथून. तू लवकर जाय. सटक लवकर इथून. चाललोस मग. तुमच्या माता आहे का? चाललोस. असलं रे ते आज हे लच दिमाग तपला होता माझ्या. लच तपला होता बे. काय सांगू तुला आता? जाऊ दे काही नाही होत. चाल मी थम्सअप पाचतो तुला. चाल थंडा होते मग मस्त. पंजाबरावच्या ऊन तर लस तर पुरवले हो. भयानक ऊन तर पुरवल्या. 45-46 डिग्री का होय ते? मे महिना होईना मग. मे महिना म्हटलं तर ऊन तर तपणारच आहे. मग काय तर एवढा महिना ऊन लय तपते आता.
काय बा या महिन्यात आधी लग्न सराई हे ते किती आहे लग्न काय राजा उन्हीतनी जाणं हे ते फटका का लागला का नाही लंबास होते मोकास होते माणूस ते तर आहेच गड्या आता कटछात तर करावंच लागते कुठे जा लागते कुठे जा नाही लागत अर्जंट असलं तर जायचं नाही तर राहिलं मरत का उन्हीतनी बावा कायच सबनच अर्जंट आहे मग काय तर 5-6 लग्न आहे मला आता हो बिनवायरन हे दिन लय काय बाबा आता देजा बरोबर 10-15 हजार उसने देजा बरं मला सध्याचे दिन दिल मग आल्यावर आता समजा याच्यासाठी येऊन बसलं नाही देऊन देतो ना लवकर देतो ना आता बँक भरली म्या बँक काढतो आता बस बँक काढली की तुमचे देऊन देतो खटकन एका दमात नाही काय जाबा लवकर दे जाबा नाही तर बस मागच्या वर्षी घेतले होते तर दिलेच नाही वर्षभर हो नाही हो देतो ना लवकर देतो यावेळेस आता बँक भेटली बस लगेच आणून देतो तुमचे बस 2-3 दिवसात आणून देतो तुमचे त्या फटकून अर्जंट आहे मला अर्जंट आहे जरासं कपडे लत्ते घ्यायला ठिकाणी बायको आधीच कुणकुण करू राहिली हो बरोबर घेऊन जा संध्याकाळची घेऊन जा गल्ला गिल्ला जमा होते जरासा उदारी गिद्दारी मागतो लोकायली मी घेऊन जा मग हो बरोबर काही हरकत नाही काही हरकत नाही अरे वय बे काय पाहिजे 2 किलो तेल द्या बरं मला काय रे बा पाहुणचर घेऊन तर वाटते पाहुणे येऊ राहिले वाटते नाही कुरुड्या पापड काढायला पाहिजे वाटते तेल नाही मग तो लोकांना कायच करावं लागते कायले पाहिजे नाही ते कायले पाहिजे असं पाहुणे येते का नाही येते का धमकायते का शिल्लकची चौकशी करत राहील तांबा चौकशी नाही अरे बा ते माझे पोंगे काढून राहिली पोंगे काढायला पाहिजे तेल असं पोंगे काढायला पाहिजे का मी म्हटलं बा पाहुणे घेऊन येऊ राहिले का या ना माझ्या जेवायला पाहुणे येऊ राहिले तर फक्तम पाहून म्हटलं जेवायला येणार होते का म्हटलं तुम्ही जेवायला येणार होते का म्हटलं हा पाहून तर असतात माघारी नाही ना बे मी काय येतो तू जेवायले बायकोला पाठवतो म्हणा एखादी पोळी घे मागाली पूर्णाची नाही 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 काय लिहि असं विचारलं सहज विचारलं द्या ना बा तुम्ही द्या ना बा गोष्ट काय म्हणून तुम्ही द्या ना बा तेल द्या ना पहिले तेल द्या 1 किलो पोंगाच्या नाही द्या पटकन द्या लवकर द्या बाबा घाई तर लय सारे बा तुले कामान मला तुमचं घाई केलं देतं का मला तुम्ही द्या ना बा लवकर द्या तुम्ही वरच्या मला जा लागतील बाहेर तर पोंगाच नाही देऊन मला बाहेर जाणार काम आहे मला अर्जंट द्या लवकर द्या बरोबर देतो थांब आणि काय पोंगे काढणं झाले घेऊन जा आता कायची गडबड बाबा पोंगे किती दिवस राहिले मला गडबड खायची पहिले म्हटलं पोंगे एक म्हटलं नाहीतरी संध्याकाळचं म्हटलं खपते म्हटलं खाते म्हटलं लोक बरं त्याचं बरं मग मला 100 रुपये संध्याकाळी खर्च पाण्याला जरासं काहीच नाही माझं सध्या आता पोंगे इकले मग पैसे येईल ना त्याचं मला तुम्हाला देतो आयतं पोरग इकडून आलं दे आणि मी इकडे काढले म्हणजे मी आम्ही करू आणि तुम्हाला आयतं देऊ हा तुम्हाला करत काय ते काय काम करत कोण जेवायचं तुमच्या जाऊ दे बाप्पा मागायला नाही पुरं दोघे पेटेला आहे जाऊ दे तिकडे त्या पंजाब रावले नाही तर झापरेल मला लागल 500 रुपये दे बस त्याच्या खर्च पाण्याले देऊन देतो मग तुला 2 दिवसानं माहिती आहे आम्हाला मजा केली नाही चल सटकाले पुरती नाही तर बस बोलणे भेटायच्या दोन्ही ऐकून चाल लवकर थांबा ना कुठे चालले थांबा ना आता नाही थांबत तो जा घेऊन जा पोंगी काय घेऊन जा बरोबर घेऊन जातो पोंगे 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 पोंग्याला काय बो शेट कस काय दिले पोंगे 1 रुपयाचे 2 रुपयाचे 4 देऊन दे आपल्याला 10 रुपये देऊन दे अजून पण नगद पैसे पाहिजे आपल्याला उधारीत नाही जमा ना सांगू पहिले नगद असेल तर घेण्यात जाऊ दे तिकडे देतो ना पैसे कुठे जाते संध्याकाळी देतो ते पैसे दे 10 रुपये दे पटकन चाल दे लवकर नाही रे बा उधारीत नाही देत काय पुरत नाही काही नाही का तेल किती महाग झालं आणि काय नळ्यान गेल्यान ते काढणं मेन काय पुरते आम्हाला उधारीत नाही पाहिजे असेल तर घे नाही जा तिकडे काय लेका तुले का जरासाही भरोसा नाही का वैबेले का अरे वा लेका जा राहू दे बा पाहिजे नाही जाऊ दे पाहिजे का लगला पाहिजे म्हणलं तुले जाऊ दे मला नाही पाहिजे बा जाऊ दे घे ना ताजे पोंगे आहे ना लोक दुकानातले शिडे साले खातात 8-8 दिवसाचे 15-15 दिवसाचे हे ताजे आहे तर घेत ना पैसे नाही ना भावा उधारीत दे म्हटलं नाही म्हणतो तू पैसे नाही म्हणून म्हटलं राहू दे बा उधारीत नाही रे बा खाबी घालता आम्हाला बा जाऊ दे बा जाऊ दे दुसऱ्या वेळी तुम्ही जाऊ दे पोंग्याला पोंगे पाहिजे का रे केवढ्याचे दिले रे केवढ्यात दिले घे ना 2 रुपये 4 आहे ना घे बरं मी पैसे आणतो घरून पैसे आणतो मग घे तुम्ही हॅटला का 2 रुपये नाही तो आज जाऊ दे मला का थांबायला पुरतं का एवढ्या ओळखोचं तो घरात लायला घेऊ मग जाऊ दे मोठे बा पाहिजे पोंगे पाहिजे का म्हटलं हो पाहिजे होते कडे मा दुकानातली पोंगे पुरेच पाहिजे मग मले केवढ्याचे आहे ते पुरेच पाहिजे का अरे बापरे पुरेच पाहिजे का बरं मग समजा जरा कमी लावून देत तुम्हाला समजा 250 200 घेऊन घ्या पुरे बापा 200 ले अरे बापरे मला काय पुरते मग 180 देऊन दे बाबू जाऊ दे 180 देऊन दे पुरता बेल ना 180 जाऊ दे ना कुठे बी कान हे ते एक पोंगा नाही खपला मंगापासून इकून टाकायला पाहिजे जाऊ दे 20 रुपये घाटा येईल पण जाऊ दे ना नफा आहे ना समजा 100 रुपयांनी समज झालं आपलं समजा होऊन जाते जमलं जाऊ दे इकून टाकायला पुरते घेऊन घ्या मग घेऊन घ्या
जाता जाता ऐका ना, दुकानात ठेवून देतो मग. हा हो, पोरग बशीला माया देऊन देतो त्याचं. हो, पैसे घेऊन घेतो 180 सांगितले म्हणा मोठे बाबांना. हो, घेऊन घ्या मग, जायचं. बरोबर हो. असं आहे मग मित्रमंडळी, पा आपण एका धंदा चालू करतो, कोणी घ्यायला तयार नाही, मग उधारीत द्या, याच्यात द्या, त्याच्यात द्या, असं आहे मग. हो, म्हणून तर आपले लोक पुढे जात नाही. हो, याचे पाय ओढल, त्याचे पाय ओढल. अरे पुढे जाऊ द्या लोकांना, मी म्हणतो काय ओढता पाय. हा, उधारीत काय मागा लागते का? 10 रुपये तुमच्या जवळ लागून तर काही सामान सुमान कपडे लत्ते घेतात तेव्हा 10 रुपये कमी करत दुकानदार तेव्हा काही म्हणत ना त्याने. हा, खटाखट मोजून देता पैसे आणि पोंगे नेहमी घ्यायचे म्हणता उधारीत द्या म्हणता. अरे वा, असंच लोक आहे बाबा. असं आहे मग, म्हणून तर आपण पुढे जात नाही. जाऊ द्या बा, जाऊ द्या, जाऊ द्या. आता घेतले मोठे बाबा ना 20 रुपयाला घाटा पडला, पण जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. हा, चला मग आता जातो, मग भेटू उद्याच्या बाबा. राम 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 राम. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओला, आणि व्हिडिओला लाईक करा. आणि डिस्क्रिप्शन मध्ये आहे का नाही मेशो ॲपची लिंक दिलेली आहे.